चटणीचे प्रकार बघणार आहोत। मराठवाड्याच्या साईडला खास करून ही एक चटणी केली जाते। मीठ बुरखा किंवा मग लसूण बुरखा असं ह्याला म्हणतात। चवीला तर एकदम छान आणि खमंग अशी ही चटणी लागते। बनवायला पण एकदम सोपी आणि एकदम पटकन होणारी ही चटणी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण तिळाचा मीठ बुरखा कसा करायचा ते बघूया। ह्याच्यासाठी मी अर्धी वाटी गावरान पांढरे तीळ घेतलेत आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। ह्याच्यासाठी आपल्याला तेल थोडं जास्त लागतं, मगच आपली चटणी एकदम खमंग लागते। आणि इथे मी 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखा घेतलेला आहे। याच्यामध्ये कलर पण असतो आणि चवीला पण तिखट असते, म्हणजे आपल्याला कलरसाठी सेपरेट काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची गरज पडत नाही। तुम्ही तुमच्याकडे जे तिखट असेल ते वापरलं तरी पण चालतं। आणि 1 चमचा मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। 1 गड्डा लसणाचा किंवा मग 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आणि त्याला असं बारीक चिरून घ्यायचे आणि मीठ पण लागणार आहे। आता आपल्याला हा लसूण बुरखा बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरीला पण आपल्याला चांगल्यापैकी फुटू द्यायचे, नाही तर कच्ची मोहरी आपल्या चटणीमध्ये चांगली लागत नाही। आता ह्याच्यामध्ये आपण चिरलेला लसूण टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमीच ठेवायची आहे। कमी गॅसवरच आपण हा लसूण छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि ह्याला असं हलवत राहायचं। लसूण आपला चांगला लालसर भाजलेला आहे। अजून थोडा लाल केला तरी चालतो, थोडा कडक करायचा आहे। पण आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहे आणि ही कढई आपण गॅसवरून खाली काढली आहे। तेल आपलं गरमच आहे, त्याच्यामुळे लसूण आपला चांगल्यापैकी भाजतो। आता आपण ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे आणि ह्याला चांगलं भाजून घ्यायचे। चांगलं ह्याला हलवून घ्यायचे। कढई आणि तेल गरमच असतो, त्याच्यामुळे आपले तीळ पण भाजले जातात ह्याच्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकायचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। ही चटणी थोडी तिखटच छान लागते। आता ह्याला पण आपण हलवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचे। तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालतं। हे बाइंडिंगसाठी मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। आता चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। चांगल्यापैकी ह्याला एकत्र करून घेऊया। ह्याच्यामध्ये मला थोडंसं तेल कमी वाटतंय, म्हणून मी अजून 1-2 चमचे तेल वाढवले, कारण की ही चटणी थंड झाली की अजून थोडी ड्राय होणार आहे। आता ह्याला छानपैकी हलवून घ्यायचे। एकदम मस्त अशी ही चटणी दिसतीये। आता गॅस चालू करून मी परत एकदा कढई गॅसवर ठेवली आहे आणि गॅसची